पप्पा, हां बेटा. युनायटेड नेशन युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक भूमिका का घेत नाही? काय झालं बेटा, युनायटेड नेशनची स्थापना झाल्यानंतर 1945ला जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, पहिल्या महायुद्धाने आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये देशाचं, जगाचं प्रचंड असं नुकसान झालं. आणि युनायटेड नेशनच्या स्थापनेनंतर 1945ला 5 जे प्रमुख राष्ट्र होते, म्हणजे जे परमनंट मेंबर्स मानले जातात, याच्यामध्ये चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम, इंग्लंड आणि अमेरिका, हे 5 देश आहेत. या 5 परमनंट सदस्य असलेल्या देशांनी जो निर्णय घेतला, तो निर्णय हा युनायटेड नेशनचा निर्णय समजला जातो. या युनोचे 193 देश आजच्या घडीला जनरल असेंब्ली म्हणून ओळखले जातात, म्हणजे ते सदस्य आहेत. 5 जण कायम सदस्य आहेत आणि 10 जण हे नॉन परमनंट, म्हणजे दर 2 वर्षांनी हे निवडले जातात. यांना सिक्युरिटी कौन्सिल म्हणजे SC असं म्हटलं जातं. कुठल्याही प्रश्नाच्या निराकरणासाठी युनोमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. परंतु जे परमनंट 5 देश आहेत, जे मी तुला सांगितलं की चीन, फ्रान्स, रशिया, UK आणि USA, यांचा एक व्हेटो असतो बेटा. म्हणजे एखादा ठराव झाला आणि या 5 देशापैकी जर एकाने सांगितलं की आम्ही ठरावाच्या बाजूने नाही, तर तो ठराव निष्क्रिय होऊन जातो. त्याचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. आता तू म्हणशील जे 193 देश आहेत, जी जनरल असेंब्ली आहे, त्यांचा काय परिणाम आहे? तर त्यांना फक्त सल्ला देण्याचा अधिकार आहे. म्हणजे युद्ध झाल्यानंतर मानवाधिकार वगैरे हे अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मदत करणे लोकांना, काही सूचना करणे, चांगल्या गोष्टी सुचवणे, अशा पद्धतीचे निर्णय ह्या जनरल असेंब्लीच्या देशांना आहेत. म्हणजे थोडक्यात असं की P5 या देशांच्या निर्णयाशिवाय, मर्जीशिवाय युनायटेड नेशनमध्ये काहीही होत नाही. परंतु लोकांमध्ये असा संभ्रम आहे की हे युद्ध थांबवण्यासाठी युनायटेड नेशन सहाय्यकारी ठरू शकते. परंतु हा एक मोठा भ्रम आहे बेटा. यातून काहीही साध्य होताना दिसत नाही. लक्षात आलं तुझ्या?